प्रजापतीने ते स्वीकार केले, लहानाची मोठी झालेली आहे आणि सती विवाहास लग्नास योग्य झाली. सगळ्या मुली लग्नाला आलेल्या आहेत दक्ष प्रजापती. आणि असंच संध्याकाळची वेळ आहे, सगळ्यांचे जेवण झालेले, हसी मजाक चालू आहे. आणि तेवढ्यामध्ये दक्ष प्रजापती सगळ्या मुलींना विचारतात, मुलींनो कसे काय आहात? आनंदात? हो आनंदात. तुम्ही कुणाच्या भाग्याने जन्माला? कुणाच्या जीवावर हे आनंद आहे तुमचा? दक्ष प्रजापतीच्या सगळ्या मुली फक्त सती सोडून, बाबा तुमच्यामुळे आम्ही आनंदात आहोत, तुम्ही आमचे सर्वस्व आहात. सती काही बोललीच नाही आणि दक्ष प्रजापतीचं लक्ष सतीकडे गेलं. अगं सती, तू कसं काय बोलली नाही? म्हणले मला खोटं बोलता येत नाही. तोंडापुरतं मला बोलता येत नाही, मी खरं बोलणारी. ते म्हणले बोल ना काहीतरी, खरंच बोल, तू माझीच आहेस. हो मी तुमची आहे, पण मी माझ्याच भाग्यानं जन्मले आणि माझ्या कर्मानुसारच मला जे काय मिळणार आहे ते मिळणार. बाबा तुम्ही जन्म दिला म्हणजे तुम्ही कर्माचे धनी नाही. जे ब्रह्मदेवानं आणि त्या सतीनं लिहिलेलं आहे तसं होत असत. अरे बाप, दक्ष प्रजापतीला क्रोध आला, राग आला. एवढं मी यांच्यासाठी करू, ही माझी मुलगी माझ्या समोर जन्मली आणि ती दुसऱ्याला श्रेय देती, मला कमी समजती. हे तर म्हणले मला बाहेर नाव ठेवते. ज्याची घरात नाही किंमत, त्याची बाहेर बी नसती. ही पोरगी आपल्या विरोधात आहे. घरता भीती लंका ढाल, असं वेगवेगळं त्याच्या मनात विचार आले. नको ते विचार आले. म्हणजे बघतोच ह्या पोरीकडे, विसरला की कोण आहे. माया आडवी आली तिथं, माया, तिचं नावच माया आहे. काय म्हणला होता? अपमान करणार नाही म्हणलं ना. त्याच वेळेस दक्ष प्रजापतीनं काय सांगितलं? प्रधानजीला बोलवून घेतला. प्रधानजी उद्या मीटिंग कॉल करा. मीटिंग बोलवली आणि सगळ्यांना एकच सांगितलं, ह्याची माझ्या इतर मुली, मोठे मोठे राजे बघा, राजांच्या मुलांबरोबर माझ्या मुलींचं लग्न करायचंय आणि फक्त सती असा नवरदेव बघा तिला की एकदम गरीब. किती गरीब, काही सुद्धा त्याला घर नसावं, दार नसावं, काही नसावं, कुठंतरी रस्त्यावर त्यानं बसावं. सतीनं ऐकलं म्हणजे मी त्याचीच वाट पाहते. मला तुझा कटाळा आला तू, कारण की देव अहंकारी जीवापाशी थांबत नसतो. दक्ष प्रजापती अहंकारी होता आणि सतीनं अशा वेगवेगळ्या प्रकारे, विविध प्रकारे भगवंताचा सेवा केली. स्तोत्र, मंत्र, तंत्र, सगळ्या प्रकारे. माझ्या शंकरला काय आवडतंय? आवडे बेलाचे पान. अशा अनेक त्यानं हे भोळ्या शंकरा